पुण्यातील विषारी दारू प्रकरणामधील सीआयडी तपासामध्ये एक महत्त्वाची माहिती समोर येते आहे। रेक्स कंपनीने ट्रान्सपोर्ट कंपनीच्या माध्यमातून योगेश वानखेडेला तब्बल 215 लिटर मिथेनॉल पाठवलेलं होतं। तर अविनाश कार्गो असं या ट्रान्सपोर्ट कंपनीचं नाव आहे आणि वानखेडे हा पुण्यामधल्या विषारी दारू प्रकरणामध्ये मुख्य आरोपी आहे। तर संबंधित ट्रान्सपोर्ट कंपनी पिंपरी चिंचवडमधल्या भोसरी इथं सुद्धा त्यांचं ऑफिस असल्याचं कळतंय। कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे सीआयडीनं जबाब आता नोंदवलेले आहेत। पुणे आणि पिंपरी चिंचवड इथल्या विषारी दारूमुळे अजूनही 8 जणांवरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।